शासकीय भूखंडाचा सौदा, भूमाफियांना अभय कोणाचे या गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद. शासकीय भूखंड हडप प्रकरणात तक्रारदार लक्ष्मी दहातोंडे यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार नाशिक यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार सादर करण्यात आले आहे. तक्रारदार लक्ष्मी दहातोंडे राहणार मिशन मळा यांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित मिळकती महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून मालमत्ता पत्रकात तसे स्पष्ट नमूद आहे. असे असतानाही भूमाफियांनी सन 2023 मध्ये सदर भूखंडावर तारेचे कंपाऊंड करून बनावट अथवा चुकीचे कागदपत्रे सादर करून वीज कनेक्शन घेतले. विशेष म्हणजे एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचाही पुरावा तक्रारदारांनी दिलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा सोपा मार्ग स्वीकारण्यात आल्याने आमदार देवानी फरंदे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अधिकृत तक्रार केली असता स्थानिक प्रशासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे भूमाफिया यांचे राजकीय हित, संबंध व पैशाच्या जोरावर आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेतून शासकीय भूखंडावर बेकायदेशीरपणा कब्जा करण्याचे धाडस केले व प्रशासन भूमाफिया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आहे. यामुळे भूमाफिया यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद होणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. लक्ष्मी तिमथी दहातोंडे राहणार मिशन मळा. इंडॉन पार्कच्या समोरील ही मिळकत महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून मालमत्ता पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे. असे असताना देखील भूमाफिया यांनी सन 2023 मध्ये सदर भूखंडावर तारेचे कंपाऊंड करून बनावट अथवा चुकीचे कागदपत्र सादर करून वीज कनेक्शन घेतले. विशेष म्हणजे एकाच नावाने वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळे वीज ग्राहक क्रमांक घेतल्याचाही पुरावा आम्ही दिलेला आहे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ नोटीस बजावण्याचा सोपा मार्ग स्वीकारण्यात आल्याने तसेच आमदार माननीय देवयानी फरंदे मॅडम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अधिकृत तक्रार केली असता स्थानिक प्रशासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केली. यावेळी भूमाफिया यांचे राजकीय हितसंबंध व पैशाच्या जोरावर आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या भावनेतून शासकीय भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करण्याचे धाडस केले व प्रशासन भूमाफिया यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आहे. यामुळे भूमाफिया यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा होणे आवश्यक आहे.